2500पेक्षा जास्त पदार्थ, ब्रेकफास्टसाठी 70 पेक्षा जास्त पर्याय आणि 25 शेफ्सची तैनाती। आता ही यादी कुठल्या 5 स्टार हॉटेलची तुम्हाला वाटेल, पण अजिबात नाही। तर ही यादी आहे अनंत अंबानीच्या शाही लग्न सोहळ्याची। तर काय आहे स्पेशल पाहूयात या व्हिडिओमध्ये। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी जगभरातून सेलिब्रिटीज, उद्योगपती, बॉलिवूड स्टार्स जामनगरमध्ये दाखल होत आहेत। प्री वेडिंग सोहळ्यासाठी जामनगर सजलेला आहे आणि या शाही सोहळ्यासाठी येणाऱ्या व्हीव्हीआयपी मंडळींसाठी व्यवस्था सुद्धा तशी चोख ठेवण्यात आली आहे। या प्री वेडिंग सोहळ्याला देश विदेशातून अनेक पाहुणे जामनगरमध्ये दाखल होत आहेत। शाही पाहुणचाराची कसलीच कमतरता भासणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते। प्रत्येक पाहुण्याच्या डाएटची सुद्धा आवर्जून काळजी घेण्यात आली आहे। आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं डाएट संदर्भात तिथे येण्याआधीच विचारपूस करून त्यानुसार त्यांचं जेवण बनवलं जातंय। तर शाही प्री वेडिंग सोहळ्याला पाहुण्यांसाठी 2500 पदार्थांची म्हणजे 2500 पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आणि दर दिवशीचा मेन्यू हा वेगळाच असेल याची काळजी घेतली आहे। तर या कार्यक्रमासाठी इंदोरहून जामनगरला 25 शेफची टीम रवाना करण्यात आली आहे। तर पारशी, थाई, मेक्सिकन, जपानी पदार्थांसह विविध पॅन आशियाई पदार्थांबरोबरच इंदोरी पाककृती सुद्धा या पाककलेचं आकर्षण आहे। ब्रेकफास्टमध्ये 70हून अधिक मेन्यू असतील आणि त्यानंतर दुपारचं आणि रात्रीचं जेवण प्रत्येकी 250 पेक्षा जास्त पर्याय पाहुण्यांसाठी असणार आहेत। विशेष म्हणजे मध्यरात्री त्यांना स्नॅक्सची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। तर पाहुण्यांसाठी ग्रीन रूमची व्यवस्था केली आहे। आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करताना त्यांना मिठाई आणि वेलकम ड्रिंक्स दिलं जातंय। जी मिठाई या ठिकाणी देण्यात येते त्याचं नाव केसर पेढा, ड्रायफ्रूट सुखडी, चुरमा लाडू, पिस्ता बर्फी, हलवा, मोहनथाल, सुरती घारी इत्यादी अनेक मिठाई तिथे आहेत आणि वेलकम ड्रिंक्स म्हणून पन्ह आणि लिंबू शिकंजी दिली जाते। तर 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये हा सोहळा पार पडणार आहे आणि या शाही सोहळ्याची अशीच माहिती, तिथले व्हिडिओज आणि तिथले फोटोज आम्ही तुम्हाला दाखवत राहणार आहोत आणि त्यासाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करायला विसरू नका। इंस्टाग्राम त्याचबरोबर ट्विटर आणि यूट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा।